लाडक्या बहिणीचे नोव्हेंबरचे पैसे आले नाही याकरिता, लाडक्या बहिणीचे डिसेंबरचे पैसे नाही आले याकरिता सुद्धा, आणि लाडक्या बहिणीचे जानेवारीचे पैसे नाही आले, हा विषय थोडासा बाजूलाच राहू देऊ. फक्त महत्त्वाचं आणि मूळ म्हणजे आपल्याला हे आहे, की ज्या लाडक्या बहिणीचे नोव्हेंबरचे पैसे नाही आले आणि ज्या लाडक्या बहिणीचे डिसेंबरचे पैसे नाही आले, त्या लाडक्या बहिणीचे पैसे का नाही आले किंवा ते पैसे येण्याकरिता काय करता येऊ शकते याकरिता परत एकदा हा सर्वांकरिताचा व्हिडिओ. या अगोदर सुद्धा 1 ते 2 व्हिडिओ बनवलेले आहेत. त्यामध्ये सुद्धा सर्व सोप्या भाषेत स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे. तुम्हाला समजून सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तरी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यातून खूप जास्त लाडक्या बहिणींचा हा प्रश्न येत आहे, की नोव्हेंबरचे पैसे, डिसेंबरचे पैसे का नाही आले? आमचं बरोबर आहे. कोणी म्हणते केवायसी चुकली, कोणी म्हणते केवायसी चुकली तर मग आता साईड कधी चालू होणार? असे वेगवेगळे खूप सारे प्रश्न आहेत. तर लाडक्या बहिणींनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणा सर्वांना छोट्या-छोट्या गोष्टी परत एकदा क्लिअर करू इच्छितो, सांगू इच्छितो आणि काय करायचं, काय करता येईल ते सुद्धा सांगू इच्छितो. तर लाडक्या भगिनींनो, जेव्हा या अगोदरचे व्हिडिओ आले, मी अपलोड केले, तुमच्या सर्वांपर्यंत माहिती शेअर करण्याचा प्रयत्न केला, पोहोचवण्याचा प्रयत्न केला, पोहोचवली. त्यावेळेस सुद्धा जी माहिती मिळाली आणि तुमच्या सर्वच नागरिकांकडून, लाडक्या बहिणीकडून सुद्धा जे कळालं, त्याच्यानुसार बऱ्याचशा जणांनी सांगितलं, की कबूल केलं, मान्य केलं, की त्यांची केवायसी चुकलेली आहे. तर मग आता केवायसी चुकली तर काय करायचंय? केवायसी चुकली तर एक वेळ संधी देण्यात आली होती आणि त्यावेळेस संधी देण्यात आलेली असताना सुद्धा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्याभरामध्ये साईट चालत नव्हती, एरर येत होता, ओटीपी सुद्धा येत नव्हते. ती तुमची चूक नाही हे आपल्याला मान्यच आहे. याचाच अर्थ असा आहे, की दुरुस्तीकरिता वेळ वाढवून देण्यात यावी. सर्वच लाडक्या बहिणींची सर्वच जिल्ह्यातून मागणी होत आहे. सोबतच पोर्टल सुद्धा परत एकदा सुरू करण्यात यावी याकरिता सुद्धा मागणी होत आहे. परंतु महिला व बालविकास जे खातं आहे ते काय करत आहे हे समजायला आपल्याला हे नाही, प्रश्न पडलेले सर्वांना लाडक्या बहिणींना, की काय चालू आहे? सावळा गोंधळ आहे. सर्वांना स्पष्ट आहे. प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. सर्वांना वाटत आहे योजना बंद करायची आहे का? लाडक्या बहिणीला पैसे द्यायचे नाही आहेत का? 4-2 जणांना द्यायचे, बाकीच्याला नाही द्यायचे, 4-2 जणांना द्यायचे, बाकीच्याला नाही द्यायचे. मोठ्या मुश्किलीने 20-20, 25-25% लाडक्या बहिणींना पैसे आलेले आहेत. बाकी 60% ते 70% लाडक्या बहिणींना पैसे आलेले नाहीत. आता मूळ मुद्दा तुमच्या समोर मांडून दिला, की ज्यांची केवायसी चुकली आहे, ज्यांना माहीत आहे, त्यांना काय करायचंय, त्यांच्याकरिता सुद्धा पोर्टल चालू होणे आणि केवायसी करिता मुदत वाढवून मिळणे फक्त आणि फक्त हाच एक पर्याय आहे. याच्या व्यतिरिक्तचा एक पर्याय मी तुम्हाला सांगून देतो, जो तुम्हालाही लक्षात येतं. तुमचा जो रोष आहे, तो रोष तुम्ही तुमच्याकडे मतदान मागण्यात येणाऱ्या उमेदवाराच्या समोर व्यक्त करा. वेळ प्रसंगी नशिबाने सध्या निवडणुका सुरू आहेत. महानगरपालिकेच्या, नगर परिषदेच्या झाल्या या अगोदर. सध्या आज महानगरपालिकेचं मतदान आहे. परत ताबडतोब जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सुद्धा निवडणुका आहेत. तर त्या आलेल्या उमेदवाराला, पक्षाला, पक्षाच्या कार्यकर्त्यांना खडसावून हे विचारा, खडसावून सांगा, आमचं काय चुकलं? चुकलं तर कुठं जायचं? पंचायत समितीला जायचं का जिल्हा परिषदला जायचं का जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं, तालुक्याच्या ठिकाणी जायचं का शाळेमध्ये जायचं, अंगणवाडी सेविकेमध्ये जायचं? सुविधा आहे का? टेबल आहे का? त्यांना तशी माहिती देण्यात आलेली आहे का? कुठे सुद्धा विचारपूस केलं तर त्यांच्याकडे कुठलीच कोणत्याही प्रकारची माहिती नाहीये. त्या पोर्टलवर, त्या साईटवर 2 ऑप्शन आहेत. तिथे गेल्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणच्या वेबसाईटवर एका बाजूला 181 181 181 हा नंबर आहे. तर 181 नंबर डायल केल्याच्या नंतर काही जणांना उत्तर मिळालं, परंतु त्यात समाधान नाही झालं. तर काही जणांचा तो नंबरच नाही लागला. तर काही लाडक्या बहिणींनी तो नंबर डायल केल्याच्या नंतर तो नंबर दुसरीकडे फॉरवर्ड करण्यात आला आणि त्यांनी सुद्धा सांगितलं, की हा नंबर नाहीये वगैरे, वगैरे असे. तिथे सुद्धा समाधान होत नाहीये. त्याच्याच समोर एका बाजूला, वरच्या बाजूला त्रुटी नोंदवा हा एक पर्याय आहे. परंतु त्रुटी नोंदवा त्या पर्यायावर क्लिक केल्याच्या नंतर तिथे सुद्धा एरर दाखवत आहे, वेब पेज नॉट फाउंड दाखवत आहे. तिथे सुद्धा कुठल्याच प्रकारचं समाधान होत नाहीये, मार्गदर्शन मिळत नाहीये. त्या साईटवर काहीच पर्याय सापडत नाही. वेगवेगळ्या आता ज्यांनी ज्या लाडक्या बहिणी ज्या कॉम्प्युटरवर, ऑनलाईन सेंटरवर, लॅपटॉपच्या, कॉम्प्युटरवरच्या माध्यमातून अर्ज भरलेले आहेत, तिथे जाऊन सुद्धा तुम्ही तिथे पाहू शकता तुमचे पैसे आलेले आहेत किंवा नाही आहेत. आलेले आहेत तर कोणत्या बँकेत आले त्यांच्याकडे सुद्धा पाहावयास मिळते. तर त्या समोर लिहून येते कोणत्या बँकेमध्ये पैसे गेले. कारण ही योजना सुरू झाली तेव्हापासूनच बँका 2 वेळा चेंज झालेल्या आहेत. सुरुवातीला काही लाभार्थ्यांचे स्टेट बँकेत देत होते, परंतु त्यांनी पोस्टाचं काढलं केवायसीच्या, डीबीटीच्या कारणामुळे. तर ते पैसे त्या बँकेत गेले आणि त्या बँकेत गेलेले पैसे त्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर दिसून आले, की सुरुवातीच्या 5-6 महिन्याचे पैसे या बँकेत गेले आणि नंतरचे 7-8 महिन्याचे जे पैसे आहेत ते कोणत्या बँकेत गेले ते कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर तुमच्या नावासमोर दिसून येते. पूर्ण तुमचा जेव्हा चार्ट उघडला जातो सुरुवातीपासून तुम्हाला आजपर्यंत किती पैसे मिळाले. तर हे झाले सोपे पर्याय आणि महत्त्वाचा पर्याय तुम्हाला तो सुद्धा सांगितलेला आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर म्हणत असाल कोणत्या वेबसाईटवर जातो, बघतो, इथे जा, तिथे जा, बरेचसे व्हिडिओ येतात, की या लिंकवर क्लिक करा, त्या लिंकवर क्लिक करा.
वरी बॅनर वेगळे येते, थंबनेल येते, फोटो येतो आणि खाली कमेंट बॉक्समध्ये क्लिक करण्याकरता सांगण्यात येते. तिथे गेल्यावर तुम्हाला एखादा व्हिडिओ पाहायला मिळतो किंवा ते सुद्धा पाहायला मिळत नाही, परंतु तुमचं समाधान होत नाही, तुमच्या प्रश्नांचं उत्तर मिळत नाहीये. त्यामुळे व्हिडिओला जास्त न लांबवता खूप कमी आणि छोट्या शब्दामध्ये आणि सोप्या शब्दामध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की काय करता येईल. फक्त आणि फक्त तुम्हाला तुमचं व्हेरिफाय करायचं आहे. तरी सुद्धा 4-2 गोष्टी परत सांगून देतो. ज्या लाडक्या बहिणींनी अर्ज करताना त्यांचं वय 64-64.5 होतं, त्या लाडक्या बहिणीचं वय आता ही योजना चालू झाली तेव्हापासून आता बरेच दिवस झाले, 1 वर्ष होऊन गेलेलं आहे. त्यांचं जर 65 झालेलं असेल, तर नक्कीच त्या या योजनेमधून वगळल्या जाणार. त्याच्यानंतर केवायसीमध्ये केवायसी चुकली, आता केवायसी चुकली आणि दुरुस्ती करता येईल हा विषय वेगळा समजून घ्या. केवायसी चुकली याचा खरा अर्थ असा होतो, की आम्ही त्या योजनेला पात्र नाहीये असा होते. कारण की ते प्रश्नच तसे होते. याचा अर्थ तुमच्या घरामध्ये कोणतरी सरकारी कर्मचारी आहे, सरकारी नोकर आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेचा उमेदवार आहे किंवा तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा वार्षिक उत्पन्न जास्त आहे किंवा तुमच्या घरामध्ये 4 चाकी गाडी आहे किंवा या 12 महिन्यामध्ये तुम्ही घेतली ती कोणत्यातरी तुमच्या परिवारातील व्यक्तीच्या नावे आहेत. ही सुद्धा कारणे आहेत किंवा एका परिवारामध्ये 3-3 लाभार्थी, 3-3 महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. मी बऱ्याचशा जणांना भेटलो, बोललो या आठवड्याभरामध्ये. आज सकाळी सुद्धा बोललो. त्यांनी मान्य केलं, हो आमच्या घरामध्ये 3 आहेत आणि आम्ही ते आमचं राशन कार्ड विभक्त केलेलं नाहीये. किंवा बऱ्याचशा जणांचं लाडक्या बहिणीचं असं सुद्धा झालेलं होतं, की त्यांनी काही लाडक्या बहिणींनी असं समोर आलेलं आहे, की योजना चालू असताना अर्ज केला आणि अर्ज करत असताना सुद्धा त्यांचं 18 का 21-22 जे आवश्यक वय होतं निकषानुसार ते भरत नसताना ते त्यांनी आधार कार्डवर त्यांनी चूक केली असं नाहीये, परंतु आधार कार्डवर चुकीचं होतं आणि त्याच्यानुसार त्यांचं वय तेवढं भरत होतं. योजनेला पात्र असणार आणि त्यानुसार त्यांनी ती कागदपत्र देऊन टाकली आणि अर्ज केला. अर्ज स्वीकार सुद्धा झाला आणि योजना चालू झाली. त्यांना पैसे मिळायला सुरुवात झाली. परंतु जेव्हापासून छाननी सुरू झालेली आहे, केवायसी सुरू झालेली आहे, तेव्हापासून आधारच्या पोर्टलवरून ओरिजिनल डाटा घेतला जातो आणि ओरिजिनलवर आधारची जी तारीख आहे त्यानुसार वय काउंट केले जाते आणि त्यामध्ये वय कमी जास्त झाल्यामुळे सुद्धा तुमच्या त्या योजनेचा लाभ बंद करण्यात येत आहे. आता एका परिवारात 3 असणे, उत्पन्न जास्त असणे, सरकारी नोकर असणे किंवा या 12 महिन्यामध्ये सरकारी नोकरी लागली त्या परिवारामध्ये त्या कोण्या व्यक्तीला किंवा 4 चाकी वाहन घेण्यात आलं किंवा एका परिवारामध्ये 3 व्यक्ती आहेत किंवा 2.5 लाखापेक्षा उत्पन्न जास्त आहे किंवा केवायसी चुकली, या अशा छोट्या-छोट्या, मोठ्या-मोठ्या गोष्टी आहेत. त्यांच्यामुळे तसं होते. बऱ्याचशा जणांचे पैसे तिथून निघलेले आहेत, परंतु त्यांचा आधार डीबीटी लिंक नाहीये. इनॅक्टिव्ह दाखवत आहे. ते सुद्धा तुम्हाला ॲक्टिव्ह करून घेणं भाग आहे. त्यामुळे सुद्धा तुमचे पैसे अटकलेले आहेत. आता हे तर झाले कारणं, परंतु एवढं होऊन सर्व काही अगदी बरोबर असताना सुद्धा लाडक्या बहिणींना पैसे आलेले नाहीत. तर मग त्यांनी काय करायचं? तर त्यांच्याकरिता सुद्धा मी या व्हिडिओच्या माध्यमातून 2दा-3दा आणि या अगोदर सुद्धा सांगितलेलं आहे, की तुमच्या घरासमोर आलेल्या उमेदवाराला निवडणुकीच्या दरम्यान मतदान मागत असताना त्यांना ठणकावून पहिले सांगा, या संदर्भात काय केलं, काय करत आहात तुम्ही आमच्या लाडक्या बहिणींकरिता. तोच एक पर्याय आहे सध्या. कारण की याच्या व्यतिरिक्त तुमचे आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, पत्रकार बांधव जेवढ्या ताकदीने ते प्रश्न समोर मांडतील, मंत्र्यांपर्यंत पोहोचवतील, काहीतरी मार्ग निघेल, त्याच्यानंतरच काहीतरी होईल. कारण की आज पोर्टल बंद आहे, साईट बंद आहे, सर्व काही बंद आहे. केवायसी दुरुस्तीकरिता सुद्धा पर्याय नाही. लाखो बहिणीची ऑलरेडी केवायसी राहिलेली असताना सुद्धा ती केवायसी थांबवण्यात आलेली आहे. मग याचा अर्थ त्यांना पैसे द्यायचे का नाही? केवायसीची मुदत वाढणार तरी कधी? जानेवारी महिना अर्धा उलटून गेलेला आहे. आजची 15 जानेवारी आहे. तर आता 99% तरी तुमच्या आमच्या लाडक्या बहिणीच्या कोणाच्या हातात काहीही नाहीये. जेव्हा महिला बालविकास खात्याकडूनच काहीतरी करण्यात येईल, काही अपडेट देण्यात येईल, अपडेट येईल, तेव्हाच काहीतरी करता येईल. कुठलीही माहिती कुठेही विचारपूस केली काहीतरी तुमच्या पदरामध्ये काहीच पडणार नाही. हे स्पष्ट भाषेत आणि एकदम सरळ सोप्या भाषेमध्ये मी सांगू इच्छितो. याच्या व्यतिरिक्त अपडेट आली, तुम्हाला विश्वासार्हता वाटली तर नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. आशा करतो तुमच्या मनाच्या शंका, तुमच्या मनातील संभ्रम, तुम्हाला पडलेले प्रश्न यांचं सोप्या भाषेत मी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला नक्कीच कळालं असेल आणि सध्या तरी काहीच करता येत नाही. हेच याचं एक समर्पक आणि चांगलं खरं उत्तर आहे. तर अशीच माहिती वेळोवेळी मिळण्याकरिता या संदर्भातली लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातली आलेली नवीन अपडेट मिळवण्याकरिता सुद्धा माझ्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या. पेजला सुद्धा फॉलो करून घ्या आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करून घ्या. आणि इतर लाडक्या बहिणींना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळेल आणि ते सुद्धा संभ्रमापासून दूर राहतील. त्यांच्या सुद्धा प्रश्नांची उत्तरं मिळतील. तर लाडक्या बहिणींनो, आशा करतो तुम्हाला या माहितीचा नक्कीच आधार होईल, नक्कीच उपयोग होईल. तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या आमच्या उपयोगी माहितीसह, गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद सर्व लाडक्या